नमस्कार आणि जय हिंद विद्यार्थ्यांनो. आपण सुरुवात करूया. विज्ञान भाग 1 प्रकरण क्रमांक 8 धातू विज्ञान. आज आपण बघणार आहोत विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 प्रकरण क्रमांक 8 धातू विज्ञान. अत्यंत महत्वाचे प्रकरण. तसे सर्वच प्रकरण महत्वाचे असतात, कारण जी महत्वाची आहेत तीच 10वीला आहेत, बरोबर ना. तर सुरुवातीला आपण एक 2 मिनिटं थोडं रिव्हिजन घेऊ, म्हणजे आतापर्यंत आपण काय शिकलो हे तुमच्या लक्षात येईल. ओके. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण जे शिकलो त्यामध्ये सर्वप्रथम आपण धातूंच्या अभिक्रिया बघितल्या, विविध अभिक्रिया. त्यामध्ये सर्वप्रथम आपण बघितलं की धातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया. क्लिअर. धातूची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया घडल्या असता काय होतं हे आपण मागच्या वेळेस बघितलेलं आहे. त्यानंतर धातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया, म्हणजे धातूंची जेव्हा पाण्याबरोबर अभिक्रिया होते तेव्हा काय घडतं हे आपण मागील तासामध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर आपण बघितलं धातूंची पाण्याबरोबर अभिक्रियाच्या ही संदर्भात ही आकृती आपण समजून घेतली होती. क्लिअर. त्यानंतर धातूंची आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया आपण समजून घेतली होती. धातूंची आम्लाबरोबर म्हणजे ऍसिड बरोबर होणारी अभिक्रिया आपण समजून घेतली होती. त्यानंतर ही आकृती आपण समजून घेतली होती. धातूची विरल आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. यानंतर आपण बघितलं होतं धातूची नायट्रिक आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. क्लिअर. तर पेज नंबर 7 इथपर्यंत आपण मागचं लेक्चर अटेंड केलेलं असेल. तर यापुढे आपण कंटिन्यू करूया. आता आपण बघतोय धातूंची अधातूंबरोबर होणारी अभिक्रिया. समजून घ्या व्यवस्थितपणे. आपण काय बघतोय आता? धातूंची कोणाबरोबर? अधातून बरोबर होणारी अभिक्रिया. नेमकं काय घडतं जेव्हा धातू आणि अधातू एकत्र येतात? ओके. तर सोडियमचं आपण उदाहरण घेऊ. सोडियम या धातूने 1 इलेक्ट्रॉन दिल्याने व क्लोरीन या अधातूने तो घेतल्याने सोडियम क्लोराईड हे संयुग तयार होते. व्यवस्थितपणे लक्ष द्या, लक्ष देऊन ऐका. सोडियम या धातूने 1 इलेक्ट्रॉन दिल्याने व क्लोरीन या अधातूने तो घेतल्याने सोडियम क्लोराईड हे संयुग तयार होते. आता रासायनिक समीकरण लिहूया. सोडियम Na म्हणजे सोडियम अधिक क्लोरीन Cl2 काय तयार झालं? सोडियम क्लोराईड NaCl. या ठिकाणी सोडियम काय आहे? धातू. क्लोरीन काय आहे? अधातू. आणि सोडियम क्लोराईड काय तयार झालेलं आहे? तर हे तयार झालेलं आहे आयनिक संयुग. पण या ठिकाणी संतुलित आहे का समीकरण ते आपण बघणं गरजेचं आहे. सुरुवातीला फक्त मूलद्रव्य आणि संयुग लिहायची. त्यानंतर मूलद्रव्यांचे अणू डावीकडे आणि उजवीकडे समान आहेत का तपासायचं. बघूया. या ठिकाणी सोडियम 1 समान आहे. क्लोरीन 2 क्लोरीन 1 समान नाही, म्हणजे समीकरण संतुलित नाही. संतुलित करण्याकरता आपण सोडियमला 2 सहगुणक घेऊ आणि सोडियम क्लोराईडला पण 2 सहगुणक घेऊ. आता आपण बघू समीकरण संतुलित आहे की नाही. बघा, लक्ष द्या. सोडियम मूलद्रव्याचे आहेत 2 अणू डावीकडे, सोडियम मूलद्रव्याचे आहेत 2 अणू उजवीकडे.
क्लोरीन मूलद्रव्याचे आहेत 2 अणू डावीकडे, क्लोरीन मूलद्रव्याचे आहेत 2 अणू उजवीकडे. 2Cl म्हणजे 2, 2Na म्हणजे 2. आता आपण हे सोडियम आणि क्लोरीनचं समीकरण झाल्यानंतरचं संतुलित समीकरण लिहिलेलं आहे. या पद्धतीने 2Na plus Cl2 here is equal to 2NaCl. अशाच प्रकारे याच प्रकारे सेम मॅग्नेशियम क्लोराईड म्हणजे मॅग्नेशियम व पोटॅशियम यांची मॅग्नेशियम क्लोराईड व पोटॅशियम क्लोराईड अशी आयनिक संयुगे तयार होतात. ज्याप्रमाणे सोडियम क्लोराईड हे आयनिक संयुग तयार झालं त्याच पद्धतीने मॅग्नेशियम व पोटॅशियम यांची मॅग्नेशियम क्लोराईड व पोटॅशियम क्लोराईड अशी आयनिक संयुगे तयार होतात. पुढे जाऊया आपण. अभिक्रियाशीलता श्रेणी समजून घ्या. अभिक्रियाशीलता श्रेणी धातूंची त्यांच्या अभिक्रियाशीलतेच्या अभिक्रिया म्हणजे अभिक्रियामध्ये सहभाग होण्याच्या आणि अभिक्रिया घडवून येण्याचा जो स्पीड आहे तो स्पीड वेग म्हणजे अभिक्रियाशीलता. धातूंची त्यांच्या अभिक्रियाशीलतेच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने केलेल्या मांडणीला धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी असे म्हणतात. पुन्हा एकदा समजून घ्या. धातूंची त्यांच्या अभिक्रियाशीलतेच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने केलेल्या मांडणीला अभिक्रियाशीलता श्रेणी असे म्हणतात. आणि अभिक्रियाशीलतेच्या आधारे धातूंचे 3 गट पडतात. 3 गट. पहिला जास्त अभिक्रियाशील धातू, दुसरा मध्यम अभिक्रियाशील धातू आणि तिसरा कमी अभिक्रियाशील धातू. जास्त, मध्यम, कमी लक्षात ठेवा 3 शब्द. ओके. तर या ठिकाणी आपण बघतोय की धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी दाखवणारी या ठिकाणी आकृती आहे. यामध्ये काय दाखवलेलं आहे की धातूंचं पाण्याबरोबर, आम्लाबरोबर आणि ऑक्सिजन बरोबर, पाणी, आम्ल, ऑक्सिजन यांच्याबरोबर अभिक्रिया घडली असता कोणता धातू जास्त अभिक्रियाशील आहे, कोणता मध्यम आहे आणि कोणता कमी आहे. तर आकृतीमध्ये बघा डावीकडे त्याची नोंद केलेली आहे. ओके. वरच्या बाजूला जे आहे टॉपला पोटॅशियम, डावीकडे बघा पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम हे जास्त अभिक्रियाशील धातू आहेत. त्यानंतर मध्यम, मधल्या बाजूला मध्यम मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, जस्त, लोह, कथिल, शिसे हे मध्यम अभिक्रियाशील धातू आहेत. आणि तांबे, पारा आणि चांदी हे कमी अभिक्रियाशील धातू आहेत. क्लिअर. पुढे जाऊया आपण. अधातूंचे रासायनिक गुणधर्म. जसं आपण धातूंचे गुणधर्म बघितले, आता कोणाचे बघायचे आपल्याला? अधातूंचे रासायनिक गुणधर्म समजून घेऊ आपण. सर्वप्रथम अधातूंची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया. अधातू ची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाली असता काय होतं? अधातूंची कोणाबरोबर? ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया. लक्ष द्या. अधातू, आता आपण अधातू बघतोय, धातू नाही बरं का. अधातू ऑक्सिजन बरोबर संयोग पाहून आम्लधर्मी ऑक्साईड तयार होते, तर काही बाबतीत उदासीन ऑक्साईड सुद्धा तयार होते. पुन्हा एकदा रिपीट करतोय. अधातूंची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन किंवा ऑक्सिजन बरोबर अधातू संयोग पावतो व आम्लधर्मी ऑक्साईड तयार होते, तर काही बाबतीत उदासीन ऑक्साईड तयार होते. या ठिकाणी 3 उदाहरणं आपण बघितलेले आहेत.
पहिला आपण बघूया कार्बन या अधातूचे ऑक्सिजन बरोबर या ठिकाणी अभिक्रिया झालेली, संयोग झालेला आहे. संयोग होताना या ठिकाणी पूर्ण ज्वलन झालेलं आहे आणि कार्बन डायऑक्साईड तयार झालेला आहे. कोणता कार्बन डायऑक्साईड? या ठिकाणी आम्लधर्मी कार्बन डायऑक्साईड तयार झालेला आहे. दुसरं उदाहरण बघूया आपण. पुन्हा एकदा कार्बनचे ऑक्सिजन बरोबर या ठिकाणी अभिक्रिया झालेली आहे. फक्त फरक काय? पहिल्या अभिक्रियेत पूर्ण ज्वलन झालेले आहेत, दुसऱ्या ठिकाणी अपूर्ण ज्वलन झालेलं आहे. आणि आता कार्बन मोनॉक्साईड तयार झालेला आहे. परंतु कोणता कार्बन मोनॉक्साईड? या ठिकाणी उदासीन. ओके. परंतु लिहिलेलं समीकरण हे संतुलित नाहीये, संतुलित करणं गरजेचं आहे. म्हणून कार्बनला 2 सरळ गुण घेऊया आणि ऑक्सिजनला 2 सरळ गुण घेऊया. क्लिअर? तिसरं उदाहरण बघूया आपण. सल्फर या अधातूचे ऑक्सिजन बरोबर संयोग झालाय आणि या ठिकाणी काय झालेलं आहे? ज्वलन झालेलं आहे. ज्वलन झाल्यानंतर सल्फर डायऑक्साईड तयार झालेला आहे. कोणता? आम्लधर्मी. क्लिअर? तसं या 3 उदाहरणाच्या माध्यमातून आपण दाखवलेलं आहे की अधातूचे ऑक्सिजन बरोबर संयोग झाला असता आम्लधर्मी ऑक्साईड तयार होतात, तर काही बाबतीत उदासीन ऑक्साईड सुद्धा तयार होते. पुढे जाऊया आपण. अधातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया. अधातूंची आपण काय बघितलं? ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया. आता आपण काय बघतोय? अधातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया. तर सामान्यतः अधातूंची पाण्याबरोबर कोणतीही अभिक्रिया होत नाही. परंतु याला अपवाद आहे. अपवाद असतो ना, अपवाद म्हणजे हॅलोजन. हा याला अपवाद आहे. म्हणजे हॅलोजनची अधातून बरोबर हॅलोजन या अधातूची पाण्याबरोबर अभिक्रिया होते. तिसरा आपण बघूया. अधातूंची विरल आम्लाबरोबर अभिक्रिया. अधातूंची कुणाबरोबर? विरल आम्ल. विरल आम्लासोबत काय अभिक्रिया होते ते आपण समजून घेऊ. पुन्हा एकदा तेच. सामान्यतः अधातूंची विरल आम्लासोबत कोणतीही अभिक्रिया होत नाही, परंतु याला अपवाद आहे हॅलोजन. क्लिअर? म्हणजे हॅलोजन या अधातूची विरल आम्लाबरोबर अभिक्रिया घडते. त्यानंतर आपण बघूया हायड्रोजन. अधातूची हायड्रोजन बरोबर होणारी अभिक्रिया विशिष्ट परिस्थिती म्हणजे परिस्थिती कोणती असावी? विशिष्ट म्हणजे काय? योग्य तापमान, योग्य प्रेशर म्हणजे दाब आणि उत्प्रेरक याच्या सानिध्यामध्ये, उत्प्रेरकाच्या सानिध्यामध्ये योग्य तापमानाच्या सोबत दाब योग्य असेल तर अधातूंची हायड्रोजन बरोबर अभिक्रिया होते. प्रत्येक वेळी होत नाही, विशिष्ट परिस्थितीमध्ये होते. काही उदाहरणं या ठिकाणी आपण बघूया. आता आपण बघतोय की अधातूंची हायड्रोजन बरोबर होणारी अभिक्रिया. पहिलं उदाहरण, सल्फर या अधातूचं हायड्रोजन बरोबर अभिक्रिया झाली, संयोग पावला, तर काय तयार झालं? H2S मीन्स हायड्रोजन सल्फाइड. त्यानंतर नायट्रोजनचं बघूया. नायट्रोजन अधातूचं हायड्रोजन बरोबर अभिक्रिया घडली, काय तयार झालं? NH3 म्हणजे अमोनिया तयार झालेला आहे. परंतु या ठिकाणी समीकरण संतुलित नाहीये. संतुलित करण्यासाठी H2 ला 3 हा सहगुणक लावूया आणि अमोनियाला 2 हा सहगुणक लावूया. क्लिअर? पुढे जाऊया आपण.
आयनिक संयुगे. आता आपण काय बघितलं, धातूंची रासायनिक गुणधर्मे. आता आपण समजून घेऊ आयनिक संयुगे म्हणजे काय. क्लिअर? कोणतीही व्याख्या पाठ करताना कुठे पॉज घ्यायचं, थांबायचं कुठे हे समजणं महत्वाचं आहे. तसं आपण ही व्याख्या आता समजून घेऊ. धन आयन व ऋण आयन या दोन घटकापासून बनणाऱ्या संयोगांना आयनिक संयुगे असे म्हणतात. याच स्पीड मध्ये याच क्रमात आपण व्याख्या सुद्धा पाठ करायची. पुन्हा एकदा रिपीट करतोय. फुल स्क्रीन, फुल स्क्रीन. पुन्हा एकदा रिपीट करतोय. आयनिक संयुगे म्हणजे काय? धन आयन व ऋण आयन या दोन घटकांपासून बनणाऱ्या संयुगांना आयनिक संयुगे असे म्हणतात. आयनिक संयुगे आता आपण समजून घेऊ. आयनिक संयुगांचे सामान्य गुणधर्म कोणते? क्लिअर? गुणधर्म समजून घ्या. पहिला गुणधर्म, धन व ऋण प्रभारित आयनांमध्ये, धन व ऋण प्रभारित आयनांमध्ये तीव्र आकर्षणाचे बल असल्यामुळे आयनिक संयुगे ही स्थायी रूपात असून कठीण असतात. पुन्हा एकदा क्लिअर करतो. धन आणि ऋण प्रभारित आयनांमध्ये तीव्र आकर्षण बल असल्यामुळे आयनिक संयुगे ही स्थायी रूपात कठीण स्वरूपाची असतात. पहिला गुणधर्म. दुसरा समजून घ्या. आयनिक संयुगे ठिसूळ असून त्यांच्यावर प्रचंड दाब प्रयुक्त केल्यास त्यांचे तुकडे करता येतात. रिपीट करतोय. आयनिक संयुगे ठिसूळ असून त्यांच्यावर प्रचंड दाब दिला असता त्यांचे तुकडे करता येतात. हा झाला दुसरा गुणधर्म. तिसरा समजून घ्या. आयनिक संयुगांमध्ये आंतररेखीव आकर्षण बल जास्त असल्यामुळे त्यावर मात करण्यासाठी बरीच ऊर्जा लागते. म्हणून आयनिक संयुगाचे द्रवणांक व उत्कलनांक हे उच्च असतात. हे महत्वाचं आहे. तिसरं बघा, समजून घ्या. आयनिक संयुगांमध्ये आंतररेण्विक आकर्षण बल जास्त असल्यामुळे त्यावर मात करण्यासाठी बरीच ऊर्जा लागते. म्हणून आयनिक संयुगांचे द्रवणांक, याचे उदाहरण आपण बघूया पुढे, व उत्कलनांक हे उच्च असतात. हे झाले 3 गुणधर्म. चौथा आपण बघूया. गुणधर्म क्रमांक 4. आयनिक संयुगे पाण्यात द्रावणीय असतात. कारण विचरण होऊन सुट्या झालेल्या आयनांभोवती पाण्याचे रेणू विशिष्ट प्रकारे अभिमुख होऊन म्हणजे विशिष्ट दिशाने वळून रचले जातात. त्यामुळे होतं काय? त्यामुळे मूळच्या आंतररेणीय बलाच्या जागी आयन व त्या सभोवतालचे पाण्याचे रेणू यांच्यामधील नवीन आकर्षण बल प्रस्थापित होते व आयनिक संयुगांची जलीय द्रावणे तयार होतात. परंतु आयनिक संयुगे ही केरोसिन, पेट्रोल यासारख्या द्रावकात अद्रावणीय असतात. कारण पाण्यात होते त्याप्रमाणे या द्रावकांमध्ये नवे आकर्षण बल प्रस्थापित होत नाही. चौथा गुणधर्म नीट समजून घ्या. परत रिपीट करतोय मी. आयनिक संयुगे पाण्यामध्ये द्रावणीय असतात. कारण विचरण होऊन सुट्या झालेल्या आयनांभोवती पाण्याचे रेणू विशिष्ट प्रकारे अभिमुख होऊन म्हणजे विशिष्ट दिशेने वळून रचले जातात. त्यामुळे मूळच्या आंतररेणीय बलाच्या जागी आयन व त्या भोवतालचे पाण्याचे रेणू यांच्यामधील नवीन आकर्षण बल प्रस्थापित होते व आयनिक संयुगाची जलीय द्रावणे तयार होतात. परंतु लक्षात ठेवा, आयनिक संयुगे ही केरोसिन व पेट्रोल यासारख्या द्रावकात अद्रावणीय असतात. कारण पाण्यामध्ये होते त्याप्रमाणे द्रावकांमध्ये नवे आकर्षण बल प्रस्थापित होत नाही. आणि पाचवा गुणधर्म, स्थायू रूपातील
आयनिक संयुगे विद्युत वहन करू शकत नाही. या अवस्थेत आयन आपली जागा सोडू शकत नाही, परंतु वितळलेल्या अवस्थेत मात्र आयन चल असल्याने ती विद्युत वहन करू शकतात. आयनिक संयुगाची जलीय द्रावणे ही विद्युत वाहक असतात, कारण पाण्यातील द्रावणात विचलन झालेले आयन असतात. द्रावणातून विद्युत धारा प्रवाहित केल्यास आयन हे विरुद्ध प्रभाराच्या विद्युत अग्राकडे जातात. तर लक्ष देऊन ऐका, वितळलेल्या व जलीय द्रावणाच्या स्थितीतील विद्युत वाहकतेमुळे आयनिक संयुगांना विद्युत अपघटनी पदार्थ असे म्हणतात. क्लिअर? तर अशा प्रकारे आपण आयनिक संयुगांचे 5 गुणधर्म बघितलेले आहेत. जसं आपण बघितलं की आयनिक संयुगांचे द्रवणांक व उत्कलनांक उच्च असतात, त्याचं कारणही आपण बघितलं. आता आपण काही आयनिक संयुगे त्यांचे द्रवणांक व उत्कलनांक या ठिकाणी बघूया. तक्त्यामध्ये दिलेलं आहे, मी रिपीट करतोय. क्लिअर? जसं आपण पहिलं संयुग बघितलं, पाणी म्हणजे H2O. कळलं? तर H2O आयनिक नाही. H2O पाणी आयनिक नाही, पण त्याचा द्रवणांक आहे 0 डिग्री सेंटीग्रेड आणि उत्कलनांक आहेत 100 डिग्री सेंटीग्रेड. नंतर बघूया ZnCl2 म्हणजे झिंक क्लोराईड, द्रवणांक आहे 290 डिग्री सेंटीग्रेड आणि उत्कलनांक 732. मॅग्नेशियम क्लोराईड, द्रवणांक आहे 714, उत्कलनांक 1412. सोडियम क्लोराईड NaCl, द्रवणांक 801, उत्कलनांक 1465. NaBr, सोडियम ब्रोमाइड NaBr, द्रवणांक आहे 747 आणि उत्कलनांक 1390 डिग्री सेंटीग्रेड. KCl म्हणजे पोटॅशियम क्लोराईड, द्रवणांक आहे 772 अंश सेंटीग्रेड आणि उत्कलनांक आहे 1407 डिग्री सेंटीग्रेड. आणि मॅग्नेशियम ऑक्साईड MgO, द्रवणांक आहे 2852 डिग्री सेंटीग्रेड आणि उत्कलनांक आहे 3600 डिग्री सेंटीग्रेड. तर या तक्त्यामध्ये आपण आयनिक संयुगांचे द्रवणांक व उत्कलनांक बघितले. ओके, पुढे जाऊया आपण. धातू विज्ञान. धातू विज्ञान समजून घ्या व्यवस्थित. खनिजांपासून धातूंचे निष्कर्षण व उपयोगासाठी शुद्धीकरण या संबंधीचे विज्ञान व तंत्रज्ञान म्हणजे धातू विज्ञान होय. जे आपल्या प्रकरणाचंच नाव आहे धातू विज्ञान. त्याची डेफिनेशन आता आपण बघतोय, व्याख्या आपण बघतोय. रिपीट करतोय, व्यवस्थित समजून घ्या. खनिजांपासून धातूंचे निष्कर्षण व उपयोगासाठी शुद्धीकरण या संबंधीचे विज्ञान व तंत्रज्ञान म्हणजेच धातू विज्ञान होय. आता आपण समजून घेऊ खनिजे म्हणजे काय. तसं आपण बघितलं ना, खनिजांपासून. मग खनिजे म्हणजे काय ते पण आपल्याला माहित पाहिजे ना. आता आपण बघतोय खनिजे. कशाला खनिजे म्हणायचं? खनिजे म्हणजे नेमकं काय? तर धातूंची जी संयुगे अशुद्धीसह निसर्गात आढळतात त्यांना खनिजे असे म्हणतात. उदाहरणार्थ सोने, चांदी, प्लॅटिनम. पुन्हा एकदा बोलतो, रिपीट करतोय. धातूंची जी संयुगे अशुद्धीसह निसर्गामध्ये आढळतात त्यांना खनिजे असे म्हणतात. उदाहरणार्थ सोने, चांदी आणि प्लॅटिनम. आता आपण बघूया धातुके म्हणजे नेमकं काय. धातुके
धातुके. धातू विज्ञान बघितलं आपण, खनिज बघितलं, तर धातुके समजून घेऊ. ज्या खनिजांपासून सोयीस्करपणे आणि फायदेशीररित्या धातू वेगळा करता येतो त्यांना धातुके असे म्हणतात. आपल्याला काय मिळवायचं आहे? धातू. मिळणार कुठून? धातुक्यांपासून. धातुके कुठे मिळतील? खनिजांमध्ये. रिपीट करतोय, ज्या खनिजांपासून सोयीस्करपणे आणि फायदेशीररित्या धातू वेगळा करता येतो त्यांना धातुके असे म्हणतात. आणि आता मृदा अशुद्धी म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. मृदा अशुद्धी. आता धातू कुठून मिळणार? धातुकांपासून. म्हणजे धातुकामध्ये काय असतं ते बघू आपण. धातुकांमध्ये धातूंच्या संयुगाबरोबर, फक्त धातूच नाही त्याच्यामध्ये, मग काय दुसरं? धातुकांमध्ये धातूच्या संयुगांबरोबर माती, वायू आणि खडकीय पदार्थ, खडकाशी संबंधित अशा अनेक प्रकारच्या अशुद्धी असतात. या अशुद्धींना मृदा अशुद्धी असे म्हणतात. रिपीट करतोय, धातुकांमध्ये धातूच्या संयुगांबरोबर माती, वायू आणि खडकीय पदार्थ सुद्धा असतात. हे वेगळं करणं गरजेचं असतं. या अशुद्धींना मृदा अशुद्धी असे म्हणतात. ओके, आता आपण बघतोय धातू विज्ञानाची. धातू विज्ञान, खनिजे, धातुके आणि मृदा अशुद्धी आपण बघितली. आता आपल्याला काय बघायचंय? धातू विज्ञानाची मूलतत्वे ते आपण बघू. मूल तत्वे. तर आपल्याला धातुकांपासून धातू मिळवायचा ना, धातुकांपासून शुद्ध स्वरूपात धातू मिळवण्याचे टप्पे काय ते समजून घेणं गरजेचं आहे. क्लिअर? धातू तर आपल्या दैनंदिन जीवनातला अविभाज्य भाग आहे, मग तो मिळवण्याचे टप्पे सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. पहिला टप्पा, धातूंचे संहतीकरण मीन्स कॉन्सन्ट्रेशन. संहतीकरण कसं करतात, काय करावं लागतं, लक्ष द्यावे. धातुकांपासून मृदा अशुद्धी वेगळ्या करण्याच्या प्रक्रियेस धातुकांचे संहतीकरण असे म्हणतात. अगोदर व्याख्या समजून घ्या. धातुकांपासून, धातुकांमध्ये काय आहे? धातू पण आहे, मृदा अशुद्धी पण आहे. मग आपल्याला काय पाहिजे? धातू वेगळे झाले पाहिजे, मृदा अशुद्धी वेगळे झाले पाहिजे. धातू आपल्या कामाचे आहेत, मृदा अशुद्ध्या कामाची आहे पण फार कमी कामाची आहे. ओके, पण ती वेगळी काढणं गरजेचं आहे. मग धातुकांपासून मृदा अशुद्धी वेगळ्या करण्याच्या प्रक्रियेला धातुकांचे संहतीकरण असे म्हणतात. या प्रक्रियेमध्ये धातुकांमधील इच्छित धातूंच्या संयुगाची संहती वाढवण्यात येते. काय केलं जाते या प्रक्रियेमध्ये? धातुकांमध्ये जो इच्छित धातू आहे, म्हणजे जो धातू आपल्याला मिळवायचा आहे, त्याची संहती, कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यात येते. मग कशी वाढवली जाते ते आपण बघूया. यासाठी विविध मार्ग वापरले जातात. एक मार्ग नाही, अनेक मार्ग आहेत. परंतु या अनेक मार्गांपैकी नेमका कोणता मार्ग वापरायचा हे मात्र धातुकांमधील इच्छित धातूंच्या भौतिक गुणधर्मावर, म्हणजे धातुकांमधून जो धातू आपल्याला मिळवायचा आहे त्याच्या भौतिक गुणधर्मावर आणि त्या धातुकांमध्ये ज्या मृदा अशुद्धी आहेत त्याच्यावर अवलंबून असतं.
म्हणजे नेमका कोणता मार्ग वापरायचा यासाठी सुद्धा त्या धातुकांमधल्या धातूचा भौतिक गुणधर्म आणि त्यात मृदा अशुद्धी नेमकी कोणती आहे याच्यावर अवलंबून असते. तसेच हे धातूंच्या अभिक्रियाशीलतेवर आणि शुद्धीकरणाच्या उपलब्ध सुविधांवर अवलंबून असते. म्हणजे धातू हा जास्त अभिक्रियाशील आहे, मध्यम अभिक्रियाशील आहे, कमी अभिक्रियाशील आहे, हे पण बघावं लागतं. आणि उपलब्ध साधन सामुग्री कोणती आहे हे सुद्धा बघावं लागतं. तर या सगळ्यांचा विचार करून तो मार्ग ठरवला जातो. संहतीकरण करताना अजून महत्वाचं, संहतीकरण करताना पर्यावरणाच्या प्रदूषणास कारणीभूत अशा विविध बाबींचाही विचार केला जातो. म्हणजे संहतीकरण गरजेचं आहे, धातू मिळवणं गरजेचं आहे, मृदा अशुद्धी काढणं गरजेचं आहे, पण याचा परिणाम पर्यावरणावर तर होत नाहीये ना, पर्यावरणाचा काय नाश तर होत नाहीये ना, याचा पण विचार करावा लागतो. त्याचाही विचार करून मार्ग ठरवला जातो. क्लिअर? धातुकांचे संहतीकरण करण्याच्या काही सामान्य पद्धती आहेत, त्या सामान्य पद्धती आपण आता समजून घेऊ. क्लिअर? धातुकांचे संहतीकरण कसे करतात पहिली पद्धत आपण समजून घेऊ. आता आपण काय बघतोय, या ठिकाणी आता आपण बघतोय धातुकांचे संहतीकरण आणि यामध्ये पहिली आपण पायरी बघतोय गुरुत्वीय विलगीकरण पद्धत. बस त्याला आपण अ नाव देऊया. ओके, गुरुत्वीय विलगीकरण पद्धत. गुरुत्वीय विलगीकरण पद्धत, सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. क्लिअर? समजून घेऊ आपण नेमकं पद्धती कशी आहे. ओके, तर गुरुत्वीय पद्धतीचा वापर करून जड धातुकांचे कण हलक्या मृदा अशुद्धीच्या कणापासून सहजपणे वेगळे करता येतात. हे विलगीकरण करण्याच्या काही प्रक्रिया आहेत, त्या प्रक्रिया आपण समजून घेऊया. रिपीट करतोय, गुरुत्वीय पद्धतीचा वापर करून जड धातुकांचे कण हलक्या मृदा अशुद्धीच्या कणापासून सहजपणे वेगळे करता येतात. हे विलगीकरण करण्याच्या काही स्टेप्स आहेत, पद्धत आहेत. त्यातली पहिली पद्धत विल्फी टेबल पद्धत. विल्फी टेबल पद्धत. विल्फी टेबल पद्धत. विलगीकरणाच्या या पद्धतीमध्ये काय केलं जातं बघा. विलगीकरणाच्या या पद्धतीमध्ये लाकडाचे अरुंद पातळ असे तुकडे कमी उताराच्या पृष्ठभागावर लावून हे विल्फी टेबल तयार केले जाते. हे टेबल सतत कंपन पावत ठेवले जाते. कंपन म्हणजे व्हायब्रेटिंग. आपला मोबाईल कसा व्हायब्रेट होतो तसं व्हायब्रेटिंग करत कंपन पावत ठेवले जाते. या टेबलावर धातूंची भुकटी टाकली जाते. या धातुकांची भुकटी टाकली जाते. या धातुकांची भुकटी धातुकांचे लहान तुकड्यांपासून लहान तुकडे केले जातात. बॉल मिल ज्याला म्हणतात, बॉल मिल वापरून हे लहान तुकडे केले जातात आणि ते लहान तुकडे या टेबलावर टाकले जातात. त्यानंतर पाण्याचा प्रवाह टेबलाच्या वरच्या बाजूने सोडला जातो. वरील बाजून खालील वरती उतार टेबल आहे, खालून वरती सोडला जातो. त्यामुळे हलक्या मृदा अशुद्धी पाण्याच्या प्रवाहाबरोबर दूर वाहून जातात. तर ज्यामध्ये धातुकांचे प्रमाण जास्त असते आणि
मृदा अशुद्धीचे प्रमाण कमी असते, असे सर्व जड कण छोट्या लाकडी तुकड्यांच्या मागे अडून राहतात व त्यामधील खाचामध्ये पुढे गोळा केले जातात. या संदर्भात पुढील लेक्चर मध्ये आपण अजून माहिती घेऊया. पुढील लेक्चर मध्ये आकृती सुद्धा बघूया. तत्पूर्वी आज आपण काय शिकलो आणि त्यावर आधारित काही प्रश्न तुम्हाला देतोय मी. ओके सर, बॅक करा. पेज नंबर 7 ये सर. पेज नंबर 7. ओके, तर आज आपण काय शिकलो त्या संदर्भात प्रश्नही देतोय आणि काय शिकलो ते आपण बघूया. सुरुवातीला आपण बघितलं धातूंची अधातून बरोबर अभिक्रिया. तर प्रश्न असेल धातूंची अधातून बरोबर अभिक्रिया कोणतेही एक उदाहरण द्या. धातूंची अधातून बरोबर होणारी अभिक्रिया लिहा. कोणतेही एक उदाहरण द्या. नेक्स्ट, अभिक्रियाशीलता श्रेणी आपण बघितली. तर प्रश्न सिंपल आहे, अभिक्रियाशीलता श्रेणी म्हणजे काय. पुढे धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणीचा वापर करून जास्त, मध्यम व कमी अभिक्रियाशील धातू कोणते नावे लिहा. पुढील प्रश्न, अधातूंचे रासायनिक गुणधर्मासंदर्भात अधातूंची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया लिहा. कोणतेही एक उदाहरण द्या. पुढील प्रश्न, अधातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया झाली असता काय होते ते लिहा. नेक्स्ट, अधातूंची विरल आम्लाबरोबर अभिक्रिया झाली असता काय होते ते लिहा. अधातूंची हायड्रोजन बरोबर अभिक्रिया झाली असता काय होते ते लिहा. एक उदाहरण द्या. त्यानंतर आयनिक संयुगे म्हणजे काय, व्याख्या लिहा. आयनिक संयुगाचे सामान्य गुणधर्म लिहा. 5ही गुणधर्म लिहायचे तुम्हाला. क्लिअर. त्यानंतर धातू विज्ञान म्हणजे काय, खनिजे म्हणजे काय, धातुके म्हणजे काय, मृदा अशुद्धी म्हणजे काय, या व्याख्या लिहायच्या आहेत. ओके. त्यानंतर धातुकांचे सहधीकरण कसे करतात. ओके, इथपर्यंत तुम्ही व्यवस्थित तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढच्या लेक्चर मध्ये हे प्रकरण आपण कंटिन्यू करू. प्रकरण 8 धातू विज्ञान. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार, जय हिंद.